ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर सर्व भविष्यातील प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 जून 2025 सेट परीक्षा तुमचं ध्येय सहाय्यक प्राध्यापक होण्याचं पूर्ण करण्यासाठी आपण सेट परीक्षा किंवा नेट परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे, त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि आपले मित्रमैत्रिणी जे तयारी करत आहेत सेट परीक्षा नेट परीक्षेची, त्यांना देखील आपल्याला आवडल्यानंतर शेअर करायला विसरू नका. बघा, आज आपल्याकडे फक्त 50 दिवस शिल्लक आहेत. सेट पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही पेपरची एकाच वेळी नियोजनपूर्वक आणि सातत्यानं तयारी करणं हेच आपल्या यशाचं सर्वात मोठं गमक असणार आहे. हे दिवस केवळ अभ्यासाचे नाहीत तर आपलं स्वप्न साकार करण्याचे हे दिवस आहेत. या 50 दिवसामध्ये जर आपण 150 मारू शकलो, म्हणजे 150+ मार्क पेपर 1 पेपर 2मध्ये घेऊ शकलो, तर निश्चितच आपलं स्वप्न सेट परीक्षा क्वालिफाय होण्याचं निश्चितच पूर्ण होणार आहे. बघा, मी वेळोवेळी सांगत असतो की इतर व्यक्ती करू शकतात, आपण का करू शकत नाहीत. तर बघा, डॉक्टर पाखरे जे 73व्या वर्षी संस्कृत विषयात 71व्या वर्षी त्यांनी ॲडमिशन घेतलं एम एमध्ये. त्यांनी MA केलं संस्कृत विषयातून आणि सेट आणि नेट परीक्षा जी डिसेंबर 2024ची नेट परीक्षा उत्तीर्ण झाले, मागची सेट परीक्षा देखील ते उत्तीर्ण झाले होते. म्हणजे ते 73व्या वर्षी त्यांना कोणती अपेक्षा नव्हती, तरी देखील ते अभ्यास आणि सातत्याच्या बळावर जर ते सेट नेट परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात, तर आपण का नाही होऊ शकत. बघा, आपण याच मागच्या आठवड्यामध्ये UPSC परीक्षेचा निकाल लागला. त्या निकालामध्ये आपण बघितलं असेल की एका मेंढपाळाचा मुलगा UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन जगातील जी 3ऱ्या क्रमांकाची गुंतागुंतीची परीक्षा आहे IPS होऊ शकतो, तर आपण फक्त सेट नेट परीक्षा का उत्तीर्ण होऊ शकत नाही. तीच बुद्धी, तीच चिकाटी, तेच रक्त आपल्यामध्येही आहे. त्यामुळे आपण देखील सातत्यपूर्ण अभ्यास करून प्रत्येक संकल्पना समजून सरावातून निश्चितच सेट परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो. आपण पाहिलं तर शिक्षण क्षेत्रामध्ये 30-35 वर्ष घालवलेल्या आपण का होऊ शकत नाहीत सेट नीट उत्तीर्ण. तर सहज शक्य आहे, पण यासाठी लागणारं सातत्य आणि सराव आणि योग्य ती दिशा ही आपल्याकडं असणं गरजेचं आहे. आणि स्वप्न तुमचंच आहे, तुम्हाला साकार करायचं आहे. त्यासाठी सातत्य तुम्हाला ठेवायचं आहे, अभ्यास तुम्हाला करायचा, योग्य ते मार्गदर्शन. 100 पुस्तकं वाचण्यापेक्षा एक पुस्तक 100 वेळेस वाचलं, 100 टेस्ट देण्यापेक्षा कमी टेस्टच्या माध्यमातून आपला योग्य सराव झाला तर निश्चितच आपण यशाला गवसणी गारू शकतो. तयारीचा मंत्र 50 दिवसाचं आपण पाहिलं तर दररोज ठरवलेला वेळ पेपर 1 आणि पेपर 2ला दिला पाहिजे. जे आपले वीक आहेत टॉपिक ते समजून घ्या. आणखी तुम्हाला 10 दिवस आहेत, त्या 10 दिवसामध्ये जे तुमचे कमकुवत जे टॉपिक्स असतील पेपर 1 मधले पेपर 2 मधले ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव आता इथून पुढे जास्त वाढवणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला पेपर 1 मध्ये पेपर 2 मध्ये प्रश्न कसे विचारले जातात, त्याचं उत्तर कसं निवडलं गेलं पाहिजे हे तुम्हाला त्यावेळेसच कळणार आहे. पेपर 1 मध्ये पेपर 1ला वेळ पुरत नाही आहे, तर त्यासाठी जास्तीचा सराव तुम्ही करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला पेपर 1चा देखील वेळ पुरणार आहे आणि पेपर 2मध्ये देखील निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे. त्यामुळं आपले जे उत्तर कशा पद्धतीनं निवडलं पाहिजे सरावातूनच हे सिद्ध होणार आहे किंवा तुम्हाला समजणार आहे. त्याबरोबरच रिव्हिजनच्या टेबल तयार करा. पेपर 1 पेपर 2साठी प्रश्नांचं जे पेपर 1 मधले 10 घटक आहेत, पेपर 2 मधले 10 घटक आहेत, त्याचं तुम्हाला नियोजन करणं सोपं जाईल. टेस्ट सिरीजचा सराव करा, कारण तीच तुम्हाला स्वतःला प्रश्न आणि उत्तराशी फॅमिलियर करू शकणार आहे. त्यामुळे टेस्ट सिरीज व्यवस्थित सराव करणं, त्या प्रश्नांचं विश्लेषण करणं हे तुम्हाला गरजेचं असणार आहे. तर सेट परीक्षा मास्टर टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करून देत आहोत, जे 50 दिवसामध्ये आपल्याला पेपर 1च्या 10 टेस्ट सिरीज, पेपर 2च्या 10 टेस्ट सिरीज उपलब्ध असणार आहेत, ज्यामध्ये पूर्ण अभ्यासक्रमाचा पेपर 1च्या 10 घटकांचा सराव म्हणजे समावेश असणार आहे. त्याच्यावर आधारित 10 टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत. विश्लेषणासह पेपर 2च्या देखील 10 टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहेत, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी विषय, शिक्षणशास्त्र, वाणिज्य, ग्रंथालय, अर्थशास्त्र, इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाचे 10 टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहेत.
दोनही विषयाच्या जर तुम्ही एकत्र टेस्ट सिरीज घेतल्या तर फक्त 500 रुपयामध्ये तुम्हाला पेपर 1च्या 10 आणि पेपर 2च्या 10, आणि जर फक्त पेपर 1च्या जॉईन करायच्या असतील तर 300 रुपयामध्ये, आणि फक्त पेपर 2च्या जॉईन करायच्या असतील तर 300 रुपयामध्ये टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत. PDF स्वरूपामध्ये तुम्ही प्रिंटआउट घेऊ शकता आणि त्या सोडवू शकता. त्यातून तुम्हाला सखोल तुमचा टाईम मॅनेजमेंट कळेल, सखोल उत्तर विश्लेषण देखील तुम्हाला मिळणार आहे. पेपर 1चं पेपर 2चंही आपल्याला PDF स्वरूपामध्ये विश्लेषण आपण पुरवण्याचा प्रयत्न करतो आहे. काही टेस्टचं मिळालं नाही आहे तर तेही तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. ऑनलाईन आणि PDF मोडमध्ये हे सर्व तुम्हाला मराठी आणि इंग्रजी भाषेतून टेस्ट उपलब्ध असणार आहे. बघा, आपल्या सरावात ताकद येईल आणि आत्मविश्वास नक्कीच भर पडेल अशा पद्धतीच्या पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट आहेत. त्याच्या सॅम्पल किंवा त्याचे नमुने आपण याच यूट्यूब चॅनलवर टाकलेलं आहे. पेपर 1 पेपर 2चे देखील ते तुम्ही पाहू शकता. मागील 3 वर्षापासून आपण सातत्यानं सेटनेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून पेपर 1 पेपर 2च्या टेस्ट सिरीज, त्यानंतर ऑनलाईन कोर्सेस देखील उपलब्ध आहे. पेपर 1 पेपर 2चा हे देखील तुम्हाला जॉईन करायचं असेल कोर्स, त्यामध्ये सर्व टेस्ट सिरीज असतील, सर्व नोट्स असतील, सर्व 10 घटकाचे व्हिडिओज असतील रेकॉर्डेड. हे तुम्हाला फक्त दोन्ही विषयाचं जॉईन केलं तर 1 वर्षाची मर्यादा असेल ॲपवर, हे 2000 रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तर यश हे नशिबाने मिळत नाही, तर ते मिळवण्यासाठी संयम, सातत्य आणि सराव याचंच फलित म्हणजे तुम्हाला मिळणारं यश. तुमचं लक्ष 15 जून 2025ची सेट परीक्षा, तुमची ओळख सेट क्वालिफाय सहाय्यक प्राध्यापक जर तुम्हाला मिळवायची असेल तर सातत्यपूर्ण अभ्यास करून हे तुम्हाला शक्य होणार आहे. तर बघा, आपल्या हे सर्व कोर्सेस टेस्ट सिरीज आणि संपूर्ण कोर्स पेपर 1 पेपर 2चा ऑल एक्झाम कट्टा या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध होणार आहे. किंवा तुम्हाला काही अडचण असेल तर 9689047738 या नंबरशी तुम्ही व्हॉट्सअपद्वारे संपर्क करू शकता किंवा प्रत्यक्ष फोन करून देखील तुम्ही कोर्स जॉईन करू शकता किंवा टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. तर या जॉईन करण्यापूर्वी तुम्ही आपले जे व्हिडिओज आहेत यापूर्वीचे पेपर 1 पेपर 2 त्यानंतरनं टेस्ट सिरीजचे देखील विश्लेषणाचे व्हिडिओज आहेत, ते तुम्हाला आवडले तरच तुम्ही जॉईन करू शकता. बघा, यश तुमचं स्वप्न आहे, पण तुमच्या यशामध्ये निश्चितच आपल्या क्लासचा देखील किंवा मार्गदर्शनाचा निश्चितच हात असू शकतो, असणार आहे. चालेल, परत एकदा सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. अभिनय तो कभी नाही, ही संधी शेवटची संधी आहे. या दृष्टिकोनातून तुम्ही परीक्षेला सामोरं जाणं गरजेचं आहे, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. परत एकदा अभ्यासासाठी आणि येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.